जसे आमचे डिप्लोमाचे पेपर संपले तसं आम्हाला मित्रांनी पुण्याला बोलवलं. घरी पण खूप बोर होत होतं, चला म्हणलं फिरून तरी येऊ. मग काय आपल्याकडे प्रवास म्हणलं की नाईट एकच ऑप्शन असते. तर काय विषय पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्ष. मग काय रात्री 10 वाजता फाट्यावर आलो आणि ट्रॅव्हल धरली. ट्रॅव्हल मध्ये बसलो, गाणे ऐकत, पण प्रवास काय कटाना. मग काय नगरच्या अलीकडे एक हॉटेलमध्ये गाडी थांबली, तिथं पण खूप वेळ टाइमपास झाला. परत गाडीत बसलो, नीट झोपी गेलो आणि नंतर जागली तर बघितलं काय आलतो पुण्याच्या आसपास. मग काय सकाळी 7 वाजता सोडलं गाडी मला पुण्यामध्ये. तिथून रूम जवळ होती, निघलो पायी. जसं रूमला पोहोचलो, ब्रश केला आणि आलो चहा प्यायला. मी आलं म्हणल्यावर धिंगाणा तर होणारच. मग काय फ्रेश झालोत आणि आलो रेल्वे स्टेशनला. आता इथून आम्ही थेट निघलोत लोहगडगड. मळवरी रेल्वे स्टेशनला उतरलोत आणि आलोत हॉटेलवर. मला तर लई जाम भूक लागली होती, मी दाबून खाल्लं. बाकी तरी पण एक चिंगम टाकून निघलोत आम्ही लोहगडकडे. त्यातली त्यात घाट एवढे डेंजर, डायरेक्ट गाड्या खाली येत होत्या वरून. बाकी एवढे घाट बघून मजा बी फार येत होती. खूप घाट चढून झालं आणि आलो लोहगड. आलो तसं बिस्लरी स्प्राईट घे आणि वर जाता माकड दिसलं, त्याला स्प्राईट पाजून दिली आम्ही काय करतो हे आम्हाला सुद्धा माहित नसतं. मग परत गड चढायला सुरुवात केली आम्ही. गडाच्या थोडं आलं की एवढा भयंकर व्ह्यू दिसायला लागला, सांगायची बात नाही. मग गडाच्या थोडं आलं की आम्हाला एक रूम दिसली, घुसलो आम्ही रूम मध्ये. बघा किती छोटासा दरवाजा त्या रूमला बाहेर यायला. बाहेर आलो तरी अजून गड चढणं बाकीच होता. शेवटचा एक टप्पा राहिला तर आलो आता फायनली सगळ्यात वरती. वरतून बघा काय भयंकर दिसते खाली. वरती आलो तसं वरती फुल हवा चालू होती आणि नंतर मग इकडे ह्यांचा फोटोशूट चालू झाला आणि इकडे आपली ब्लॉगिंग चालूच होती. तर चला मग भेटू आता पुढल्या ब्लॉग मध्ये. बोलता खूप मोठा झाला ब्लॉग.